सध्या तर जेवणाची एवढी फरमाईश चालू आहे 1 ते 2 टाईम तर जेवण फिक्सच असतं आणि ते पण एकदम पोटभर आणि पाची पक्वान असतं. मिरच्यांचे 5-6 प्रकार, भाज्यांचे 5-6 प्रकार आणि परत त्याच्यावर काहीतरी सलाड वगैरे याचे 5-6 प्रकार असे पोटभर असं अन्न दिसतं आणि ते पण घरी बनवलेलं आणि ते पण माझ्या आयांनी बनवलेलं असतं आणि एकदम टाईम टू टाईम कॉलवर येतं की जेवण करायचं आहे, चला चला चला. ह्या कालव्याने तर जी आधीच पोट भरतं कारण सगळे एकत्र येणार म्हणून त्याच उत्साहाने सगळे एकत्र येण्यासाठी एवढी धडपड असते त्यांची की बास. आणि एवढं गावात छान वाटते आणि पाऊस पडून गेला होता त्यामुळे एवढं छान वाटत होतं की बास. डुग्गू पण माझी छान रमत होते आणि ती गोष्ट मला डुग्गूला द्यायची होती, ती गोष्ट मी आज दिली असं मला वाटतं. कारण मी ज्या घरात राहिले होते, ज्या घरात वावरले होते, ज्या पटंगणात वावरले होते ती गोष्ट मला डुग्गूला दाखवायची. आणि ज्या ठिकाणी आम्ही खूप जास्त वेळ खेळायचो त्याच ठिकाणी डुग्गू आज उभी राहिली होती आणि तिथून एक सनसेट पण होत होता. इथेच आमची सायंकाळ झाली आणि डुग्गूला परत आम्ही संध्याकाळी आल्यानंतर इथे आम्ही मस्ती केली. चला बाय.